लोकांना प्राईम लोकेशनमध्ये एक मोठा प्रोजेक्ट पाहिजे असतो, 10 एकर 15 एकर. पण त्यांना प्राईम लोकेशनमध्ये छोटे छोटे प्रोजेक्टच मिळतात. पण आज आपण वाकडच्या जवळ, भूमकर चौकाच्या जवळ जे डिकॅथलॉन आहे त्याच्या बॅकसाईडलाच ऑस्टिन ग्रुपचा अतिशय प्रीमियम प्रोजेक्ट म्हणजे जवळजवळ 16 एकरमध्ये असणारा प्रोजेक्ट आपण आज बघण्यासाठी चाललो आहोत, की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 BHK असतील, 3 BHK असतील आणि 4 BHK सुद्धा अतिशय लॅविश आपल्याला मिळणार आहे. तर चला या प्रोजेक्टची आज आपण टूर करूया. आज आपण आलो आहोत ऑस्टिन रिअल्टीच्या ताथावड्याच्या वन ऑफ द प्रीमियम आणि लक्झरियस प्रोजेक्टमध्ये ऑस्टिन यानामध्ये, आणि जिथे तुम्हाला 16 एकरचा एक ह्यूज प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा एक लाईव्ह ऑप्शन तुमच्यासाठी आज आपण आणलेले आहेत. पण इथे प्रोजेक्ट बघण्याच्या पहिला आपल्याला हेही बघणं महत्त्वाचं आहे की ऑस्टिन ग्रुप म्हणजे नक्की काय आहे. ऑस्टिन ग्रुप हा TCMC मधला वन ऑफ द प्रॉमिनंट आणि वन ऑफ द टॉप 10 मधला मी म्हणेन ग्रुप आहे, की ज्याच्या जे ओनर आहेत ते मिस्टर राजू भिसे यांनी छोट्या प्रोजेक्टपासून सुरुवात करून आता 1 एकर असेल, त्यानंतर 2 एकर असेल, 3 एकर असेल, 4 एकर असेल, 5 एकर असेल आणि आता जवळजवळ हा 16 एकरचा प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट तुमच्यासाठी आणलेला आहे. ऑस्टिन रिअल्टी ह्या ग्रुपला जवळजवळ 10+ प्रेस्टिजियस अवॉर्ड्स सुद्धा मिळालेले आहेत. आणि याच्याशिवाय मिस्टर राजू भिसे सर हे यांचे जे डिरेक्टर आहेत यांचं बिल्डर म्हणून तर ते सेवा देतच आहेत, पण त्याच्याबरोबरच उन्नती सोशल फाउंडेशनद्वारे ते जनसेवा सुद्धा करत आहेत आणि त्याच्या थ्रू ते जनसामान्य लोकांसाठी हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, त्याच्यासाठी सुद्धा फार चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे. मग अशा डेव्हलपरचा एक प्रीमियम लक्झरियस सगळ्यात मोठा 16 एकरचा प्रोजेक्ट, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियमनेस तर भेटेल, पण त्याच्याबरोबर बिल्डरी सुद्धा तुम्हाला अनुभवता येणार आहे, एक वेगळीच लाईफस्टाईल तुम्हाला अनुभवता येणार आहे. तर चला असा प्रोजेक्ट बघण्यास तुम्ही सज्ज आहात ना? आपण जो आज सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत तो 4 BHKचा आहे, पण आपल्याकडे 2 BHK पण ऑप्शन अवेलेबल आहे, 3 BHK पण आहेत आणि 4 BHK पण आहेत. 2 BHK जर आपण बघितलं तर त्याचा जो कार्पेट आहे 746 स्क्वेअर फीट पासून ते 864 स्क्वेअर फीट पर्यंत ह्यूज साईजचा कार्पेट तुम्हाला 2 BHK मध्ये इथे मिळू शकतो. आणि हो, वॉर्डरोब सुद्धा तुम्हाला तुमच्या 2 BHK मध्ये मिळणार आहे. 3 BHK जर आपण बघितलं तर आपल्याकडे 1084 आणि 1194 म्हणजे अराउंड 1200 स्क्वेअर फीट पर्यंत 3 BHK अवेलेबल आहे. इथे सुद्धा मास्टर बेडरूमला वॉर्डरोब तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे. आणि सगळ्यात जबरदस्त म्हणजे 4 BHK त्याचा जो कार्पेट आहे तो 1516 पासून ते 1612 स्क्वेअर फीट पर्यंत आपल्याला 4 BHK मिळणार आहे. आणि हा जो आपला सॅम्पल फ्लॅट आहे तो 1543 स्क्वेअर फीटचा आहे. ओव्हरऑल प्रोजेक्ट बद्दल सांगायचं झालं तर 16 एकरचा प्रोजेक्ट आहे. 16 एकरमध्ये फक्त 8 टॉवर असणार आहेत आणि सगळे हाय राईज 32 स्टोरी टॉवर तुम्हाला इथे मिळतील. चला आपण या सॅम्पल फ्लॅटची टूर करूया. एक एंट्री केल्या केल्या तुम्हाला एक ह्यूज अशी लॉबी दिसत आहे, तो तुमचा प्रीमियमनेस अजून प्रीमियम करेल. हा जो फ्लॅट आहे हा 4 BHK बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये असल्यामुळे सगळ्यात पहिला आपल्याला तुमच्या प्रायव्हसीसाठी गेस्ट बेडरूम जी आहे ती सेपरेट दिलेली आहे, ती आपण बघूया. ही आहे तुमची सुंदरशी अशी गेस्ट बेडरूम.
गेस्ट बेडरूमचं गेस्ट वॉशरूम सुद्धा नक्कीच तुम्ही बघून घ्या. अतिशय प्रीमियम क्वालिटीचं दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला रनिंग बाल्कनी मिळत आहे. म्हणजे तुम्हाला इथून हॉलची जी बाल्कनी आहे ती सुद्धा आरामात ॲक्सेस करता येईल. हा आहे तुमचं ह्यूज हॉल. येस, हॉल बघून वाटतं ना की तुम्ही फ्लॅटमध्ये नाही बंगल्यामध्ये एंट्री केलेली आहे. पण हा तुमचा फ्लॅटसुद्धा बंगल्यापेक्षा काही कमी नाही आहे. त्याच्यामध्ये हॉलची जर साईज बघितली तर तुम्हाला जवळजवळ 14.5 फूट विड्थचा तुम्हाला इथे हॉल मिळतोय. तो जो बंगल्याचा फील, प्रीमियम रिचुअल फील आहे ना, तो फील तुम्हाला इथे आणत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण बघूया हॉलला सुद्धा मोठी बाल्कनी मिळत आहे. ती कशी वाटते तुम्हाला? याची सगळ्यात चांगली खासियत काय माहिती आहे का? किचनच्या अतिशय जवळ हा डायनिंगचा ह्यूज स्पेस तुम्हाला दिसत आहे की जिथे माझ्या मते 6 सीटर काय तुम्ही 8 सीटर सुद्धा आरामामध्ये बसू शकता. मोठी फॅमिली सुद्धा इथे आरामामध्ये मॅनेज होऊ शकते. आपण आता किचन बघूया. किचन सुद्धा अतिशय प्रीमियम क्वालिटीचं किचन तुम्हाला इथं मिळत आहे. किचन बरोबर ड्राय बाल्कनी सुद्धा तुम्हाला इथे ॲडिशनल मिळत आहे. इफ यू सी ड्राय बाल्कनीची वॉल ते ओव्हरऑल आपण डायनिंगची वॉल जर बघितली तर ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला 22 फुटाची जी लेंथ आहे एवढी ह्यूज लेंथ तुम्हाला इथे तुमच्या 4 BHK मध्ये किचनला मिळत आहे. आहे ना एकदम ह्यूज. स्पेसिफिकली लेडीज लोकांना तर हे फार आवडलेलं असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे किचन कसं वाटलं. ही आहे तुमच्या मुलांची रूम, चिल्ड्रन रूम. हे बघून घ्या कसं हे आहे. याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय तर चिल्ड्रन रूमला तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी विंडो जी आहे लाईट इफेक्टसाठी अतिशय मोठी विंडो दिलेली आहे. त्याच्यामध्ये खालचा पार्ट फिक्स आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला फ्लेक्झिबल दिसेल की जो व्हेंटिलेशनसाठी सुद्धा अतिशय चांगला तुम्हाला मिळेल. एक लॉबी क्रिएट होते इथे की ज्याच्यामध्ये तुमचा कॉमन वॉश बेसिन जे आहे अतिशय सुंदर वेमध्ये इथे तुम्हाला डिझायनर मध्ये मिळत आहे. ते हे बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही कॉमन वॉशरूम सुद्धा एकदा चेक करून घ्या. आणि ही आहे तुमची मास्टर बेडरूम. 14 फुटापेक्षा मोठी एक लाविश बेडरूम. आणि फक्त ही बेडरूमची साईज 14 फूट आहे. वॉर्डरोब इकडे तुम्हाला सेपरेट मिळत आहे. आणि ही आहे तुमची दुसरी बाल्कनी. आणि हो, तुमच्या मास्टर बेडरूमला तुम्हाला वॉर्डरोब स्पेस हा पूर्णपणे एक्स्ट्रा मिळतोय. तोही बघून घ्या आणि तुमचं मास्टर वॉशरूम सुद्धा बघून घ्या असं डिझाईन केलेलं आहे ते. हा आहे तुमचा सेकंड मास्टर बेडरूम. याची सुद्धा साईज अतिशय स्पेशियस आहे. जवळजवळ 14.25 फुटाचा तुम्हाला हा मास्टर बेडरूम मिळत आहे. तोही एकदा चेक करून घ्या. आणि याची मला खासियत काय वाटली, इथं विंडो आहे आणि अगेन इथे सुद्धा तुम्हाला विंडो मिळत आहे. त्यामुळे ह्या बेडरूमला क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय सुंदर तुम्हाला मिळणार आहे. आणि हो, ह्या मास्टर बेडरूमची मास्टर वॉशरूम सुद्धा चेक करायला विसरू नका.
कसा वाटला आमचा प्रयत्न? हा फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही प्राइसिंगचं विचाराल तर प्राइसिंग जे आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. आणि इफ यू आर इंटरेस्टेड, कारण न्यू लॉन्च प्रोजेक्ट आहे, आत्ता लॉन्चिंगमध्ये तुम्हाला बेस्ट रेट ऑफर होऊ शकतो. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे त्याला इमिजिएट कॉल करून तुम्ही तुमची विजिट लवकरात लवकर या प्रोजेक्टला करून घ्या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या लाईक्समुळे ना असे नवीन नवीन प्रोजेक्ट करायची आम्हाला प्रेरणा मिळते आणि एक वेगळंच मोटिवेशन मिळतं की तुम्हाला अजून जास्तीत जास्त कशी आम्ही हेल्प करू शकतो रिअल इस्टेटमध्ये. त्यामुळे लाईक बरोबर सबस्क्राईब नक्की करा अजून केलं नसेल तर. आणि ज्यांना ज्यांना हे असे फ्लॅट बघायचे असतात किंवा जे प्रॉपर्टी शोधत असतात त्यांना हा आपला व्हिडिओ शेअर करा आणि त्यांची तुम्ही मदत करा. या प्रोजेक्टला तुम्हाला व्हिजिट का केली पाहिजे त्याचे काही पॉईंट्स आपण बघूया. त्याला आपण युनिक सेलिंग पॉईंट्स किंवा USP असं बोलतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे की ताथवडे लोकेशनला हा 16 एकरचा 16 एकरचा एक मोठा लाईव्ह प्रोजेक्ट तुम्हाला मिळत आहे. त्याच्यामध्ये लो डेन्सिटी प्रोजेक्ट आहे, कारण 16 एकर असून सुद्धा ओव्हरऑल फक्त ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 8 टॉवर मिळणार आहेत. त्यामुळे ओपन स्पेस आणि ग्रीनरी ह्या प्रोजेक्टला तुम्हाला जास्त असणार आहे. याच्याशिवाय अम्युनिटीजमध्ये ह्यूज 80+ अम्युनिटीज या प्रोजेक्टला मिळणार आहेत आणि सगळ्या एज ग्रुपसाठी भरपूर प्रमाणात अम्युनिटीज इथे तुम्हाला मिळणार आहेत. आणि सगळ्या तुम्हाला अम्युनिटीज आहेत ना या जस्ट लाईक एक नाही, दोन नाही, तीन म्हणजे तुम्हाला स्विमिंग पूल सुद्धा 3 मिळणार आहेत, क्लब हाऊस सुद्धा 3 मिळणार आहेत, चिल्ड्रन एरिया सुद्धा 3 मिळणार आहेत. म्हणजे इतक्या ह्यूज लेवलला तुम्हाला इथे या अम्युनिटीज बघायला मिळतील. याचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे इथे तुम्हाला 19,000 स्क्वेअर फीटचा एक मल्टीपर्पज कोर्ट मिळत आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही क्रिकेट काय फुटबॉल सुद्धा खेळू शकता. अशासारखे मोठे मोठे गेम सुद्धा आरामात खेळू शकता आणि ते ग्राउंड तुमच्या सोसायटीचं असणार आहे. अजून काय पाहिजे? या प्रोजेक्टला ग्रीन सर्टिफिकेशन जे आहे हे IGBC स्टँडर्डचं गोल्ड इथे सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे सुद्धा बेनिफिट जे आहेत हे बेनिफिट्स तुम्हाला नक्कीच मिळतील. आणि इथे एक मला छान गोष्ट जी आवडली, तुमच्या प्रत्येक फ्लॅटमध्ये बाल्कनीमध्ये एक सेपरेट स्पेस एक्स्ट्रा दिलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्लांटेशन सुद्धा करू शकता. म्हणजे एक नवीन गोष्ट आहे, पण ती ओव्हरऑल इलिव्हेशन सुद्धा अतिशय सुंदर त्यामध्ये दिसेल. इवन आपण ताथवडेमध्ये किंवा पुण्यात राहून सिंगापूरचे लाईफस्टाईल इथे अनुभवू शकतो, कारण इथले जे आर्किटेक्चर जे आहे ते आर्किटेक्चर हे सिंगापूर बेस असल्यामुळे अतिशय लक्झरियस लेवलला हे तुम्ही पूर्ण प्लान जो आहे तो प्लान बघू शकत आहात. याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम 2 BHK मध्ये वॉर्डरोब जे आहे मास्टर बेडरूमला सेपरेट मिळत आहे. 2 BHK मध्ये वॉर्डरोब नॉर्मली प्रोव्हाइड होत नाही, बट अगेन हा प्रीमियम नाही, हा लक्झरियस प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्हाला इथे मॅक्झिमम 2 BHK मध्ये वॉर्डरोब मिळणार आहे. त्याच्याशिवाय 3 BHK असेल किंवा 4 BHK असेल तिथे सुद्धा तुमच्या मास्टर बेडरूमला एक्स्ट्रा वॉर्डरोब स्पेस मिळणार आहे. आणि ज्यांना स्पेसिफिकली 4 BHK पाहिजे आहे, 4 BHK साठी यांचा सेपरेट टॉवर असणार आहे. त्यामुळे त्या टॉवरमध्ये फक्त 4 BHK असणार आहेत. ओव्हरऑल त्या टॉवरची हाईट जी आहे ही नॉर्मलपेक्षा मोठी आहे, म्हणजे तुमचा इंटरनल फ्लॅट सुद्धा आहे हा नॉर्मल हाईटपेक्षा हा जास्त तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यामुळे 4 BHK जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा प्रोजेक्ट तुम्हाला व्हिजिट करावाच लागेल.